नमस्कार. नमस्कार. काय नाव? संतोष जगन्नाथ कराड, गाव? शिवरे, मुक्काम पोस्ट शिवरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरं, आता तुम्ही कांदा केला होता, हं. तर कांद्यामध्ये डे फ्रेश कधी कधी वापर केला तुम्ही? दुसऱ्या स्प्रेला घेतलं होतं आणि एक लास्ट स्प्रेला चौथ्या स्प्रेला घेतलं होतं. बरं. म्हणजे आपल्या रेग्युलर कीटकनाशकामध्ये फक्त 35 ml 200 लिटर पाण्यासाठी यूज केलं. हां, हे ते डे फ्रेश. आणि कसे रिझल्ट मिळाले साहेब? हे बघा तुमच्या समोर डायरेक्ट. म्हणजे कांदा एक नंबर निघाला. 100%. तुम्ही अर्ध अर्ध काय म्हणत होते ना? ते 1 एकरला यूज नाही करेल. हां, तर तिथला कांद्याची साईज बारीक आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. बरं. कुठं आहे तो कांदा? या बाजूला. चला, हा पूर्ण एकसारखा आहे आता. हा पूर्ण एकसारखा आहे. दोन्ही पुढे एकसारखे आहे. आणि किती झाला तुम्हाला कांदा? 5 बिघ्यामध्ये 18 ट्रॅक्टरचं टार्गेट आहे. पूर्ण भरायलाच पाहिजे असं. 5 बिघ्यामध्ये 18 ट्रॅक्टर. 18 ट्रॅक्टर. आता इकडे वापरलं नव्हतं, वापरेल हा बारीक राहिला मला. म्हणजे मिक्सिंग झाला. Mixing झालं. हां, कमी जास्त कमी जास्त. लहान मोठा तिकडे एकसारखा झाला. एकसारखा झाला. म्हणजे लोकांनी डे फ्रेश वापरलंच पाहिजे. 100% वापरलंच पाहिजे. प्रत्येक पिकाला. प्रत्येक पिकाला वापरलं जातं. आज मी हुंडीला पण यूज करणार आहे आणि मिरचीसाठी पण वापरणार. तुमचं हुंडीचं पण सांगितलं तुम्ही. हुंडीला पण आपण साधारण फिलफुटी काढल्यानंतर खालून 70 ml सोडलेले. बरं, त्याच्यामध्ये काय झालं? किती दिवसात? ते 8 दिवसामध्ये म्हणजे गाठले. पण नंतर आता थोडं थांबलेले. हां, आता पण आज सोडणार आहे 1261 मध्ये. बरं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही तर आता बरेच वर्षापासून वापरताच आहे. काही विषय नाही आता. लोकांना पण सांगताय, 100% शेतकऱ्यांना. वापरलं पाहिजे. आता मी तर कांद्यामध्ये पहिलंच वर्ष आहे कांद्याचं आपलं. हां, डिस्टन्स तुम्ही डोळ्याने बघितलं. बरोबर बरोबर. आणि हा फरक निश्चित आहे. 100%. आणि कमी खर्चात शेती. कमी खर्चात. डे फ्रेश बद्दल काय म्हणावं वाटते तुम्हाला? एकच नंबर आहे प्रोडक्ट. डे फ्रेश प्रोडक्ट आहे ना, सर्व शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. चला, धन्यवाद साहेब.